भगवंतानं आपल्याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत, एक आहे ते इथंच ठेवून जा, किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा. साधना आपण आपल्यासाठी निर्माण केली, त्याच्यात किती अधीन जावं. साधनांवरती आपली पकड असावी, आपण ठरवावं किती वापरावीत, कुठे वापरावीत, कशासाठी वापरावीत. जेव्हा साधना आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना, त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते. आज आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं, आपल्याला आनंद मिळावा, आपण समाधानानं जगावं. याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असते माणसाची. गेले 4-5 दिवस मी वाराणसीमध्ये होतो. आज सकाळीच पुण्यात आलो आणि थेट तुमच्यासमोर इथे उभा आहे. मी आपल्या सगळ्यांची भाषणं ऐकली, सुरुवातीचं प्रास्ताविक ऐकलं. मॅडमही आत्ता त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधला. तुम्ही सगळी माणसं ही प्रकाश देणारी माणसं आहात. रवींद्रनाथ टागोरांची खूप सुंदर कविता आहे. त्या कवितेचा भावार्थ असा आहे, मावळतीला जाणाऱ्या सूर्याने एकदा प्रश्न विचारला होता, मी गेल्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईन. त्यावेळेस सगळे ग्रह, सगळे तारे खाली माना घालून शांत उभे राहिले. कुणीही धाडस दाखवलं नाही की सूर्य मावळल्यानंतर आम्ही पुढे येऊ आणि आम्ही जगाला प्रकाश देऊ. त्यावेळेस एक छोटीशी पंथी पुढे आली आणि ती म्हटली, हे प्रभो, कुणी प्रकाश देवो न देवो, मी मात्र माझ्या परीनं प्रकाश द्यायचं काम करेल. आणि त्या पंथीनं पुढे येऊन अंधाराला भगदाड पाडायचं काम केलं. मला वाटतं सूर्य मावळल्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम जर कुणी केलं असेल, नाही सूर्य बनून आपल्याला जगाला प्रकाश देता यायचा, पण आपल्या आपल्या गावात, आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात आपण जगाला प्रकाश देण्याचं काम करत आहात. त्याबद्दल मी पहिल्यांदा आपणा सर्वांचं मनापासून कौतुक करतो. ज्ञानोबांनी सांगितलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग काय असेल ते जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानेश्वरी आपण सगळ्यांनी वाचली असेल, सगळी जरी वाचली नसली तरी पसायदान त्यातला आपल्या बहुतांशी लोकांच्या पाठ आहे. आणि त्यातली आपल्या सगळ्यांची आवडती ओवी जर कोणती असेल तर जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माऊलींनी थेटच सांगून टाकितलं हो, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. मग याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं. परंतु माऊलींनी त्याच्या अगोदर सुंदर मेक मारून ठेवली आहे, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल. पण कधी मिळेल. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माऊली सांगतात की अंधार दूर होऊ दे, तिमिर दूर होऊ दे, अज्ञान दूर होऊ दे, विश्वरूपी सूर्याचा उदय होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. मला वाटतं की आपल्या आयुष्यातला अंधार दूर झाला, अज्ञान दूर झालं, तिमिर दूर झालं की मग आपल्याला जे जे हवे ते मिळणार आहे, असं ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं आहे. आज आपल्याला सगळ्यांना कशाची अपेक्षा आहे. आज आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं, आपल्याला आनंद मिळावा, आपण समाधानानं जगावं. याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असते माणसाची. लहानपणी आपण आईसोबत मंदिरात जायचो. आई काय म्हणायची, देवासमोर हात जोडा आणि म्हणा, देव बाप्पा कशात ठेव, सुखात ठेव. आम्ही आमच्या आजोबांसोबत जायचो. आजोबा सांगायचे, देवासमोर हात जोडा आणि म्हणा, देव बाप्पा सुखात ठेव. सुख ह्या शब्दाचा अर्थही नीटसा कळत नव्हता. तेव्हापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते, देवानं सुखात ठेवावं, आपण आनंदी राहावं. जगात असं कोण आहे का की ज्याला वाटतं की आपल्याला दुःख मिळावं. हां, 2-5 लोक असतील की ज्यांनी भगवंताकडे दुःख मागितलं, पण त्यातही सुखाची अपेक्षा होती. कुंती भगवंताला म्हणते, मला प्रचंड दुःख दे, पण तिला ठाऊक आहे की दुःखाच्या काळात कृष्ण धावून येईल आणि मग कृष्णाला पाहण्याचं सुख मिळेल. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरिनाम राहो मुखी. तुकाराम महाराज म्हणतात, भिकाऱ्याचं कर, फकीराचं कर, दारिद्र्य दे, पण तुझं हरिनाम मात्र मुखात राहू दे. एकीकडे दुःख मागितलं, पण कुठे ना कुठे एक सुखाची, एक आनंदाची अपेक्षा प्रत्येकाला असते. आपल्या सगळ्यांना आनंदी राहायचंय, खरंच राहायचंय. मला एक सांगा, आपल्याला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय. राहायचंय खरं. मग आनंदी राहणं खूप सोपं आहे. आपली गडबड कुठे माहिती आहे का, आपल्याला आनंदी राहायचं नाही आहे, आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय. तुम्ही बघा, 10-20 लाख रुपये खर्च करून आपण परदेशात ट्रिपला जातो, तिथं काही बघतच नाही तो माणसं. फोटो काढतंय, स्टेटसला ठेवतंय, फोटो काढतंय, स्टेटसला ठेवतंय. बरं, आता स्टेटस ठेवायची सुविधा आहे,
ठेवलं तर त्यात वावगं काहीच नाही. पण खरं दुःख कुठे आहे माहिती आहे का? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, सगळ्या ट्रिपचा खर्च वायाला गेला, ही अशी भावना होते माणसाची. मग अडचण कुठे आहे? आनंदी राहायचं सोपं आहे हो, पण आनंदी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी जी गडबड चालली आहे ना, तिथे सगळं अवघड आहे. साधनं वाढत गेली पण आनंद किती होरपळत गेला. आपण थोडंसं शोधून बघूयात. पूर्वी संवादाची साधनं कमी होती हो. माणसं थेट एकमेकांशी जाऊन बोलत होती. फार लांबच्या अंतरावर असतील तर पत्र पाठवत होती, पत्राची वाट पाहणं होतं. पोस्टमन जर पत्र घेऊन आला आणि आईनं जर ते पत्र वाचलं, आई पोस्टमनला म्हणायची बस बाबा चहा घेऊन जा. संवादात मजा होती, संवादाची साधनं नव्हती. आता संवादाची साधनं अपार आहेत, पण संवाद कधी संपला हेच कळलं नाही. मोबाईल तुमच्या माझ्या हातात आलेलं किती सुंदर साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण त्याचा इतका अतिरेकी वापर सुरू झाला की त्याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळाले. ज्यानं मोबाईलचा शोध लावला त्याचं परवाचं स्टेटमेंट आहे, पश्चाताप झाला मला हे गॅझेट तुमच्या सगळ्यांसमोर आणून. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचे डोळे निकामी झालेत, एवढा त्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. मैदानावरती जाऊन खेळायला पोरं तयार नाहीत. घरातून पोरं मैदानावरती जातात आणि तिथे बसून मोबाईलवरती गेम खेळतात. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगते ना चौकात, मला कळत नाही ते त्याला कळते म्हणते मोबाईलमध्ये. ताई मला सांगा, मूल रडायला लागलं, लहानपण तुमचं मूल लहान असतं, रडायला लागलं, रडायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचं? त्या मुलाला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्यानंतर ते मूल रडणं थांबवत होतं. ते जवळ घेतल्यानंतर ते का रडणं थांबवायचं माहिती आहे? आईच्या गर्भात असताना त्या पोरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत. त्याला ते इतके परिचित आहेत 9 महिने की त्याला जवळ घेतल्याबरोबर आई त्या बाळाला कळतं की अरे माझी आई आहे, आणि ते पोरगं रडणं थांबवत होतं. आता मला सांगा, मूल रडायला लागल्यावर आई काय करते? आता हे मी सांगितलं का कुणी सांगितलं? आई मोबाईल काढते आणि पोराच्या हातात देते, आणि पोरगा असलं पुढचं आहे मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबते. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय आहे? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? हे ठरवण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंत मी एवढंच सांगत होतो भाषणात. काल मी येताना प्रवासात पाहिलं, म्हणजे आईनं जवळ घेतल्यानंतर मुलांना रडणं थांबवणं ही पहिली पायरी होती. मूल रडायला लागल्यानंतर आईनं पोराच्या हातात मोबाईल देणं ही दुसरी पायरी होती. आणि काल मी पाहिलं, पोरगं तिकडं रडतंय तरी आई मोबाईल सोडायला तयार नव्हते. ह्याला काय म्हणायचं? साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत? साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली, त्याच्या किती अधीन जावं? साधनांवरती आपली पकड असावी. आपण ठरवावं किती वापरावीत, कुठे वापरावीत, कशासाठी वापरावीत. जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना, त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते. आपण साधनांमध्ये मजा, साधनांमध्ये आनंद शोधायला लागतो. घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली ना, पाहुणे विचारायचे गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस पाणी बरं आहे का? पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही, गणेश कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे, त्याला काही घेणं देणं नाही हो. आई चहा घेऊन गेली का पाहुणा पटकन विचारतंय, तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का? हे अस्वस्थ आहे. आणि याच्या अस्वस्थतेचं कारण काय? याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर किती फंटूस आयुष्य आम्ही जगत आहोत. सोशल मीडिया किती सुंदर साधन आहे. आपल्याला व्यक्त होता येतं, जगापर्यंत पोहोचता येतं, जगात काय चाललंय ते कळतं, पण किती अतिरेकी वापर. साहेब, परवा आमच्याकडे एका घरात चोरी झाली. चोरट्यांना त्या चोरटे हाणमार करायला लागले आणि मारहाण करायला लागल्यानंतर जवळचं सगळं दागिने वगैरे सगळं काढून दिलं चोरांना, नवरा बायकोनं. बरं, ते सगळं समोर पाहून सुद्धा चोर समाधानी झाले नाहीत. चोर त्या बाईला म्हणले, तुझ्या नवऱ्यानं ॲनिव्हर्सरीला दिलेला आयफोन दे, तुझ्या भावानं तुला ते वाढदिवसाला पाठवलेलं नेकलेस दे. ती बाई म्हणली, तुम्ही चोर आहेत का कोण, तुम्हाला कसं माहीत? तिला आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत आपण सगळेजण, आम्हाला माहीत आहे तुझ्याकडे काय काय दे म्हणले सगळं. किती अतिरेकी. आपल्याला सगळंच असं जगाच्या समोर जाहीर करायचं असतं, सगळं जगासमोर मांडायचं असतं. म्हणून मला म्हणायचं की ठरवून घेऊयात, आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे दाखवायचंय.
आनंदी राहायचं असेल तर ते खूप सोपं आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, बाबांनो, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. मी म्हणत नाही साधनांची निर्मिती करू नका, अरे केली पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नवीन जग आपण अभ्यासलं पाहिजे, नवीन जगातल्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत, नाविन्य स्वीकारलं पाहिजे, नवनवीन साधनांचा वापर केला पाहिजे. पण किती, कुठे हे ठरवायला नको. आणि निवळ साधनांवरती जर माणसं सुखी होत असती, केवळ पैशाच्या जोरावरती जर माणसं सुखी होत असती, तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? सुख, आनंद या संकल्पना आपल्याशी संबंधित आहेत, त्या केवळ साधनांमध्ये आपल्याला नाही मोजता यायच्या. आपल्या शेजारी भूतानसारखं राष्ट्र आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. सगळ्या जगानं डोळे विस्फारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. पैसे नाही आहेत पण आम्ही समाधानी आहोत. एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्याच पातळीवरती मोजावी लागणार आहे. कारण पैशांच्या स्पर्धेमध्ये आपण कधीच पहिले येणार नाही आहोत. आणि आलो तरी तिथं गेल्यानंतर आनंद आहेच की नाही ह्याची शंका आहे. एक श्रीमंत